ओके, बस काय दिले बघा. As two identical galometer are converted into voltmeter and millivoltmeter as compared to series resistance of voltmeter, the series resistance of millivoltmeter will be. आपल्याला सिरीज रेजिस्टन्स म्हणजे एक्स कम्पेअर करायचं कुणाचा, व्होल्ट मीटरचा आणि मिली व्होल्ट मीटरचा. कुणाचा असणार, काय असणार म्हणजे सिरीज मिली व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स इक्वल असणार काय, मोर असणार का, लेस असणार का, झिरो असणार. लॉजिक अप्लाय करूया आता. हा बघा, लक्ष द्या. वीचा फॉर्म्युला काय, आय जी प्लस एक्स, बरोबर, इज राईट. यस, यामध्ये आय जी कॉन्स्टंट असतंय, आय जी ऍज वेल ऍज जी इज एंटायरली कॉन्स्टंट. फार इझी होता प्रॉब्लेम, म्हणून सांगायची गरज नव्हती. हा म्हणजे रेंज इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल व्हॉट, एक्स. जेवढी जास्त रेंज पाहिजे तेवढा जास्त एक्स पाहिजे. मग आज तोच प्रॉब्लेम होता. ओके, आता इथं दोन आपल्याकडे आहेत. कुठला आहे, व्होल्ट मीटर, 1V रेंज, आणि दुसरा आहे मिली, मिली व्होल्ट. रेंज किती आहे, 10⁻³ मग कुणाची रेंज जास्त आहे, ऑब्विसली व्होल्ट मीटरची, बरोबर. म्हणजे एक्स ऑफ व्होल्ट मीटर डेफिनेटली डायरेक्ट रिलेशन आहे ना, जास्त पाहिजे, मोर पाहिजे, एक्स ऑफ मिली व्होल्ट मीटर. मग लॉजिक आन्सर कसं लिहायला पाहिजे, रेजिस्टन्स म्हणजे एक्स ऑफ मिली व्होल्ट मीटर इज काय पाहिजे, विल बी हा यस एक्स ऑफ मिली व्होल्ट मीटर काय असतोय, कमी असतोय काय जास्त असतोय, लेस इज ऑप्शन. कळलं एव्हरीवन. हे रिलेशन काय सांगते, कुणाला कमी आहे, मिली व्होल्ट, म्हणून असं लिहा, हे बरं पडतंय. थेरी आहे म्हणून सोडून देऊ नका, हे असं कम्पेअर करा.